एल्फिन्स्टनचा ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। पुढच्या 20 महिन्यांसाठी म्हणजे तब्बल 2 ते 2.5 वर्ष हा ब्रिज बंद असणार आहे आणि यामुळे स्थानिक नागरिकांचा आधीच जो विरोध होता तो विरोध आता मावळला आहे का किंवा अजूनही तो विरोध कायम आहे का हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर याच ब्रिजच्या आसपास राहणारे काही व्यापारी, काही दुकानचालक, काही स्थानिक लोक आहेत, त्याच्याशी आपण बोलणार आहोत। सर, तुमचं काय मत आहे? हा जो ब्रिज आता पडणार आहे त्या ब्रिजचा आसपासून वाहतूक बंद होणार आहे, कसा त्रास होईल? तुमचा विरोध होता, आता तुमची काय आहे? आमचा विरोध कायम आहे। आमचं फक्त एकच म्हणणं आहे, आमचा विकासाला कुठे विरोध नाही आहे, परंतु आमच्या लोकांचा अजून काय प्रश्न केला आहे की ब्रिज आता समजा ट्रॅफिकसाठी बंद करणार, पण येणार जाण्यासाठी आमच्या शाळा तिथे आहे, आमच्या कॉलेज तिथे आहेत, आमचे हॉस्पिटल तिथे आहेत, आमचे बाजार मार्केट तिथे आहे, पण त्याच्यासाठी काय केलं? आता स्थानिक आमदारांनी अजय चौधरी यांनी 4 दिवसापूर्वी प्रशासनाबरोबर एक मिटिंग लावली होती, त्याचे फोटो पण तुम्हाला पाहिजे दाखवतो। परंतु त्यांनी काय सांगितलं, जोपर्यंत तो पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही तिथे हात नाही लावणार। मग अचानक कालपासून परत आलो की आज रात्रीपासून बंद करणार, मग ह्याचं काय? मग आम्ही काय करायचं? काय रस्ते आम्ही किडे मुंगे आहेत का? प्रशासन काय बघणार आहे की नाही आमच्याकडे? तुमचं काय मत? आमचं एकच सांगणं आहे, तुम्ही स्थानिक लोकांचा पहिला विचार करा की त्यांच्यावर काय होणार, त्यांचं पुनर्वसन कसं होणार, आणि नंतर जे पण करायचं आहे तुम्हाला ते कामं हातात घ्या तुम्ही। पण पहिलं तुम्ही निकाल लावा आणि क्लॅरिटी द्या आम्हाला की काय करणार आहे तुम्ही। इथे एवढ्या भागात 4-4, 5-5 पार्किंग लॉट आहे, तिकडे बिल्डिंग नाही बांधली आणि तुम्ही डायरेक्ट ब्रिज तोडायला आणि सर्वांना C1ची नोटीस पाठवताय, हे कशाला? पण तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या तुमच्या मागण्या, सूचना आणि हरकती घेतल्या होत्या, त्याचं काय झालं? काय क्लॅरिटीच नाही। त्यांनी सांगितलं आम्हाला पत्र आले, ट्रॅफिकमध्ये सांगितलं आम्हाला आलं आहे, पण त्याची क्लॅरिटी काय दिली नाही, अजून काय जबाब देत नाही, काय करत नाही ते। आणि डायरेक्ट हे नवीन आता नोटिफिकेशन आलं आहे की आज रात्रीपासून ब्रिज बंद होणार। आता ते जे सांगतायत ते बरोबरच सांगतायत, तर त्या हिशोबाने व्हायला पाहिजे। जे सर्वांचे विचार आहे तेच आमचे पण विचार आहे। तर किती त्रास होईल हा ब्रिज बंद होईल? हा त्रास भरपूर मोठ्या प्रमाणात स्थानिकांना होईल। त्याच्या व्यतिरिक्त काय, हा प्रोजेक्ट काय आत्ताचा नाही आहे, हे 7-8 वर्ष जुना ड्रीम प्रोजेक्ट चालला आहे, शासनाचं असं म्हणणं आहे। आणि जर 7-8 वर्ष जुना ड्रीम प्रोजेक्ट आहे तर इतके वर्ष सरकारने इतक्या जणांची, रहिवाशांची व्यवस्था करायला पाहिजे। 7-8 वर्षाचा स्पेस भरपूर मोठा झाला। इतक्या वेळामध्ये जर सरकार ते करू शकत नसेल व्यवस्था, तर हा त्यांचा ऑलरेडी हेतूच आहे की इथल्या लोकांना दुसरीकडे स्थानिकांना त्यांचे हाल व्हावेत, असा हेतू पकडायचा का आम्ही? आता हे सोपं गणित आहे की इथल्या रहिवाशांना फक्त तुम्हाला स्थलांतरित करायचं आहे। आम्हाला तर तुमच्या ब्रिजमध्ये पण इंटरेस्ट नाही। तो ब्रिज तुम्ही इतके दिवस सांगता पाडणार, तो आज पाडा। पाडायच्या आधी तुम्ही आमचं स्थलांतर करा आणि मग पाडा। आमचा तर अजिबात विरोध नाही त्याला। तुम्हाला ब्रिज बांधायचा तो बांधणारच, एवढा मोठा प्रोजेक्ट आहे तुमचा, 5,000 करोड आणि 10,000 करोड, तर तो काय आमच्या ब्रिजसाठी काय तुम्ही थांबवणार तर नाही? आम्हाला तुम्हाला स्थलांतर करायचंच आहे, मग तुम्ही नक्की वाट कोणाची बघता? आमचा तर आमचा पूर्णपणे डाऊट आता सरकारवरतीच यायला लागला, नक्की तुमचा हेतू काय आहे ह्याच्या मागचा? आणि राहिला प्रश्न राजकारण्यांचा, तर सर्व राजकारणी हे मिलीजुली बघत आहे। हा प्रोजेक्टचा सर्व आलटून पलटून सर्वांची सरकार येऊन गेलेले आहेत। आम्हाला कोणत्याही राजकारण्याची बाजू घ्यायची नाही। आम्हाला आमची घरं पाहिजेत, स्थानिकांना व्यवस्थित स्थलांतर करून द्या, बाकी तुमचं काय चाललं आहे ते चालून द्या, आम्हाला त्याची काय घेणं देणं नाही। स्थलांतरांचा प्रश्न सोडून द्यावा बस। काय मत तुमचा? अजूनही विरोध आहे की सरकारला पाठिंबा आहे? काय नाही, सरकारला पाठिंबा असं म्हणणार नाही आहे मी, कारण की हे सरकार काय आहे हे सगळेच जण जाणतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत। मला फक्त सांगण्यात आलं होतं की इथे ब्रिजच्या संदर्भामध्ये आज मीडिया आली आहे, त्यानुसार मी बोलते। मी कोणतीही राजकीय बाजू घेऊन इथे बोलणार नाही आहे, कारण मी ह्या विभागामध्ये राहणारी एक नागरिक आहे। लोकशाहीच्या अधिकारातून मी फक्त माझं मत मांडण्यासाठी इथे आले आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे हा होणार होता हे सर्वांना माहीत आहे, ती काही अचानक आलेली एखादी टीव्हीची न्यूज नाही आहे। जर हा प्रोजेक्ट होणार होता तर माझ्या आधीपासून बरेचसे रहिवासी हे या विभागामध्ये कालांतराने त्यांच्या 2-2, 3-3 पिढ्या इथे राहिलेल्या आहेत। मग ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट करतो तर आजूबाजूचं सर्व परिरक्षण होऊन नंतरच तो प्रोजेक्ट हाती घेतला जातो। तर त्यावेळेला सरकारच्या लक्षात आलं नाही का की इथे राहणारे रहिवासी हे फार जुने आहेत, तेही त्यांनी पाहणं खूप गरजेचं होतं। तुम्ही म्हणाल आज आलो निघा तुम्ही, असं होत नाही साहेब। मी त्या दिवशीसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही म्हणाल आम्ही आलोय तुम्ही निघा, तर असं कदापि होणार नाही। मुंबई आहे, प्रत्येकाला इथे राहण्याचा अधिकार आहे। जो राहतो तर तो त्याच्या सांगण्यानुसारच तिथे राहणार, तुमच्या कंडिशननुसार आम्ही इथे राहणार नाही आहे। माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की ब्रिज करण्यापूर्वी ही जे रहिवासी इथे एवढी वर्ष राहत आहेत त्यांच्या पुनर्वसनाचं प्रथमतः करावं।
त्यानंतर आम्ही एक सांगितलं होतं, सुचवलेलं होतं रहिवाशांनी की जर हा ब्रिज जर तोडण्यात येणार आहे तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या लोकांना किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या लोकांचं त्यांची काहीतरी व्यवस्था करून देण्यात यावी आणि नंतर मग हा ब्रिज जे आपल्याला प्रोजेक्ट करायचे ते करू शकता. त्यानुसार आपले खासदार अरविंद सावंत साहेब यांच्या माध्यमामधून आपल्याकडे इथे रोहिदास रहिवाशी संघाच्या समोर ब्रिजचं काम चालू आहे. तो लास्ट टप्प्यामध्ये आहे. काल कुंभार साहेबांकडे मीटिंग झाली होती. कुंभार साहेबांनी सुद्धा पॉझिटिव्हली अप्रोच केलेला आहे सगळ्या गोष्टींना. त्यांनी क्लिअर सांगितलं माझा कोणताही इगो याच्यामध्ये येणार नाही आहे. तुम्हाला जी काही सर्वतोपरी मदत लागेल ती सर्व मदत करून देण्यात येईल. दोन्ही साईडला ॲम्ब्युलन्स ठेवण्यात येतील, प्रायव्हेटली गाड्यासुद्धा ठेवण्यात येतील, ज्या जेणेकरून तुम्हाला दोन्ही कॉर्नरला सोडून नंतर तुम्हाला केम किंवा इतर हॉस्पिटलायझेशनसाठी जायचं असेल तर जाऊ शकता. तो जो ब्रिज आहे तो मेच्या एंडिंगपर्यंत हँडओव्हर करण्यात येणार आहे. तोपर्यंत हा जो रोड आहे साईडचा तोच रोड यूज. बरं ठीक आहे, चला आमचा इकडून तिकडे जाण्याचा प्रॉब्लेम आमचा सॉर्ट आऊट झालेला आहे. नागरिकही थोडंफार आपण आता आपल्या घरामध्ये रिपेअरिंग करतो तर थोडंसं आपणही बाजूच्या दरवाजामध्ये आपलं सामान ठेवून ॲडजस्ट करतो. ते ॲडजस्ट करणं वेगळं आणि लोकांचं पुनर्वसन न होणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टींवरती जास्त भर न देता फक्त एकाच गोष्टीचं मला वाईट वाटतं की शासन आज एवढा मोठा प्रोजेक्ट हातात घेत आहे तर राहणाऱ्या रहिवाशांचं का नाही पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यांनी आज पिढ्यानपिढ्या इथे दिवस घालवलेत. BMCला माहीत नव्हतं का की या लोकांना जावं लागेल. आज तुम्हाला वाटतं ना की तुमचं बजेट फार फुगलं गेलं आहे. जे 5,000चं होतं आता जरी पुनर्वसन करायला घेतलं तर आता ते काहीतरी कितीतरी कोटी वाढेल. मग ज्या वेळेला हा प्रोजेक्ट तुम्ही हातात घेतला होता त्यावेळेला पहिली सोय त्यांची का नाही केली गेली, हा माझा शासनाला प्रश्न आहे. उघड मी बोलते की तुम्ही त्यावेळेला जर एवढे इथे रहिवाशी राहत आहे त्या प्रोजेक्टच्या अंडर एवढी लोक येतील तर तुम्ही पहिल्यांदा त्यांच्या पुनर्वसनाचं का नाही हातामध्ये घेतलं. नंतर हे बाकी सगळं ठरवलं असतं तरी चाललं असतं. आमचा कोणत्याही गोष्टीला विरोध नाही. प्रोजेक्ट हा हवाच, कारण हा जाण्या येण्याचा मार्ग आज नाही कालांतराने आपल्या पुढच्या पिढ्यांना खूप सुखकर राहील. हे आपल्याला आज नाही लक्षात येत आहे, परंतु ते सुखकर होईल. पण झकास मुंबई करण्याच्या नादात कृपया सरकार भकास मुंबई करू नका. आमच्या लोकांना इथे राहायचे, त्यांना सुखाने समाधानाने आपापल्या घरामध्ये राहू द्या. हीच तुम्हाला आमची आवर्जून विनंती आहे. याच्यावर तुम्ही नक्की नोंद घ्यायला अपेक्षा करते. तर आपण ह्या स्थानिक नागरिकांचं मत इथे बघितले. कोणतेही राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन इथे कोणी आलं नाही आहे. मात्र सगळ्यांचं एकमताने हेच मत आहे की इथे पुनर्विकास होत असताना या ब्रिजची पुनर्बांधणी होत असताना स्थानिकांच्या ज्या मागण्या आहेत, या सूचना आणि हरकती नावाला मागवलेल्या होत्या, त्यांचा तरी किमान विचार करायला हवा होता. आणि जेणेकरून त्या सूचना आणि हरकतींचा विचार करून आता काही बदल या ठिकाणी करायला हवे होते. ज्या लोकांचं घरं या संपूर्ण प्रकल्पामध्ये जाणार आहेत त्यांचं पुनर्वसन आधी करायला हवं होतं, त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. हे सगळे प्रश्न तसेच ठेवून आजपासून ब्रिज बंद होतोय. त्यामुळे या नागरिकांचा या सरकारच्या अरेरावीपणाला आणि सरकारच्या या नाकर्तेपणाला विरोध आहे. कॅमेरामॅन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.